Hello everyone, I am Dr. Sandeep Gaute. I welcome you all to my YouTube channel English Guru for All. Dear students, in this video I am going to explain the poem The Inchcape Rock. This is a poem from 12th standard Maharashtra State Board. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वी मधली इंग्लिश विषयातली 2.3 द इंचकेप रॉक ही पोयम आज डिस्कस करणार आहोत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पोयम. तर सुरुवातीला आपण द इंचकेप रॉक हा काय प्रकार आहे हे सुरुवातीला बघूया, म्हणजे आपल्याला टायटलवरनं थोडं गेस करता येईल. तर रॉक इथे सगळ्यांना माहिती आहे, ज्याला आपण खडक म्हणतो, बरोबर. आता द इंचकेप रॉक हे पर्टिक्युलर रीफचं नाव आहे. रीफ सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. रीफ म्हणजे काय? एक प्रकारचा खडकाचा जो भाग असतो, म्हणजे समुद्रालगत जो भाग आहे, समुद्रामध्ये सपाट असा जो भाग असतो तो खाली असेल किंवा थोडा वर आलेला असतो समुद्राच्या मध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो? रीफ म्हटलं जातं. द इंचकेप रॉक इज वन ऑफ दॅट. आणि कुठे हे इंचकेप रॉक किंवा त्याला द बेल रॉक देखील म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द बेल रॉक. दिस इज अ रीफ अबाउट 11 माइल्स म्हणजे 18 किलोमीटर्स आहे. 11 माइल्स म्हणजे 18 किलोमीटर्स ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ द अँगस स्कॉटलँड नियर डंडी अँड फिफे ऑक्युपाइड बाय द बेल रॉक. ऑक्युपाइड बाय द बेल. आता इथे मी तुम्हाला सांगितले की कुठे, फक्त एक लक्षात घ्या. याच्या मागचा सांगण्याचा उद्देश काय, थोडक्यात लक्षात घेऊ शकताय. कुठे आहे तर स्कॉटलँडमध्ये आहे. आणि इथे या टायटल, हे जे पोयमला टायटल दिलंय, का दिलं असेल आपण त्याच्याविषयी आता डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला हे तर लक्षात आलंय सगळ्यांच्या, दिस इज नथिंग बट अ रीफ. रॉक वाचल्यानंतर लक्षात येतच आपल्या, पण ते कुठे आहे हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. नाव वी आर गोइंग टू टॉक अबाउट, वी आर गोइंग टू डिस्कस आईस ब्रेकर्स. आईस ब्रेकर्स म्हणजे काय? प्री रिडिंग सेक्शन असतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द थीम ऑफ दिस पर्टिक्युलर पोयम. आपल्याला एक आयडिया मिळते यामध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे. तर फर्स्ट आपण बघूया, प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर रिलेटेड टू मरीन लाईफ. मरीन लाईफ रिलेटेड आपल्याला इथे काय करायचं? वर्ड रजिस्टर म्हणजे काय? त्याच्या रिलेटेड आपल्याला वर्ड्स लिहायचे आहेत. त्याच्या रिलेटेड आपल्याला काय लिहायचे तिथे? वर्ड्स. याच्यामुळे तुमचं काय होऊ शकते? व्होकॅब्युलरी डेव्हलप होईल. व्होकॅब्युलरी डेव्हलप होते. आता मरीन म्हणजे काय? मरीन लाईफ म्हणजे काय? सागराचा किंवा सागरी जीवन, समुद्राशी रिलेटेड जीवन. आता इथे आपण काही एक वर्ड दिला होता ऑलरेडी, सेलर्स. काय दिलेलं आहे? सेलर्स, ज्याला आपण नाविक म्हणतो. आता इथे मी टाईप केलेले बघा रेड कलर, रेडच्यामध्ये मरीनर म्हणजेच नाविक ज्याला म्हणतो आपण. टाईड्स म्हणजे काय? भरती ओहोटी, हाय टाईड, लो टाईड. कॅप्टन, शिपचा जो ही असतो, हेड असतो, त्याला आपण कॅप्टन म्हणतो. पोर्ट म्हणजे बंदर. सबमरीन सगळ्यांना माहिती आहे, सबमरीन्स. ॲक्वेटिक म्हणजे रिलेटेड टू वॉटर. हार्बर म्हणजे बंदर. असे बरेचसे वर्ड्स तुम्ही इथे बघू शकता. इन ग्रुप यू कॅन प्रिपेअर द लिस्ट ऑल्सो. आणि ही लिस्ट जेवढी मोठी होईल त्यात तुम्हाला काय करायचं? यू नीड टू अंडरस्टँड द मिनिंग ॲज वेल ॲज यू मस्ट नो स्पेलिंग, प्रोनाऊन्सिएशन. याचा फायदा असा होतो की तुमची व्होकॅब्युलरी वाढेल. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट या पर्टिक्युलर पोयममध्ये आपल्याला रिलेटेड टू मरीन लाईफ बघायचं आहे. इंचकेप रॉक, बरोबर. समुद्रातला जर हा पार्ट असेल त्याच्याशी रिलेटेड आहे, आपल्या हे लक्षात येतं. रिलेटेड टू द सी ऑर कनेक्टेड विथ द सी. नाउ व्हॉट इज द सेकंड वन? द फंक्शन्स ऑफ अ लाईट हाऊस आर. आता लाईट हाऊस हा प्रकार तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लाईट हाऊस आपण बऱ्याच वेळेस ऐकलंय. लाईट हाऊस काय प्रकार आहे? आता तो थोडा प्रकार कमी झाला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं ॲडव्हान्समेंट आली आहे टेक्नॉलॉजीमध्ये, त्यामुळे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात. आता लाईट हाऊस हा किनाऱ्याकडे येणाऱ्या बोटींना इशारा देण्यासाठी आणि मार्गदर्शन देण्यासाठी बांधलेली एक अशी दिवे असलेली उंच इमारत असते. त्याला आपण दीपस्तंभ किंवा दीपगृह देखील आपण म्हणू शकतो. दॅट इज द मिनिंग ऑफ लाईट हाऊस. आता लाईट हाऊसचे फंक्शन्स काय, त्याचं वर्क काय? इथं दिलं एक टू शो द डायरेक्शन. आता डायरेक्शन दाखवण्याचं काम केलं जातं लाईट हाऊसवरनं. टू इन्फॉर्म अबाउट द डेंजर्स टू द पासिंग शिप्स. मग ज्या तिथनं जाणाऱ्या शिप्स आहे किंवा येणाऱ्या असतील, तिथनं जाणाऱ्या शिप्सला डेंजर त्यातनं काय दिसतं दर्शवलं जातं लाईट हाऊसवरनं. टू प्रोव्हाइड अ सेन्स ऑफ सेफ्टी अँड गायडन्स. सेफ्टी आणि गायडन्ससाठी देखील एक प्रकारचं गायडन्स यातनं दिलं जातं आणि त्याचा उपयोग लाईट हाऊसचा होतो. टू गाईड शिप्स दॅट दे आर नियर पोर्ट. किंवा शिप्स ज्या येत असतील त्यांना
एक प्रकारचं इंडिकेशन असतं की दे आर नियर पोर्ट, म्हणजे बंदराजवळ आलेले आहेत. देर आर सो मेनी युसेजेस ऑफ लाईट हाऊस, यू कॅन मेक द लिस्ट ऑफ दिस वन. तर अशा पद्धतीने आपण दोन इथं बघितलेले आहेत आईस ब्रेकर्स मधल्या दोन ॲक्टिव्हिटीज, यामध्ये फंक्शन्स ऑफ लाईट हाऊस. मग आता आपल्याला इथे बघायचं आहे द इंचकेप रॉक ही जी पोयम आहे याचा आणि लाईट हाऊसचा काय संबंध आहे. येस देअर मे बी, आणि अशाच ठिकाणी काय केलं जातं, लाईट हाऊस हे उभारलं जातं. आता बघूया, किनाऱ्यालाही असतं, कधी कधी जे मध्ये रॉक असतं त्यावरती देखील घेतलं जातं बिकॉज टू अवॉइड द डेंजर. तर याचं आपण काय तिथे कनेक्शन आहे वी विल डिस्कस नाव. वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी अंडर दिस. व्हॉट इज द ॲक्टिव्हिटी गिवन हिअर. आता इथे काय दिलंय बघा ॲक्टिव्हिटी, आपण रीड करूयात. डिस्कस इन पेयर्स द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड मेन्शन द प्लेसेस वेअर दे आर. आता इथे काय करायचं आहे, फेमस रॉक्स आपल्याला इथे जगामधले, इंडियामधले सांगितलं असं नाही, जगामध्ये वेगवेगळे फेमस रॉक्स आहेत. अ नंबर ऑफ रॉक्स आर देअर. फक्त इथे काय करायचे, एक 4-5 तुम्हाला एक्झाम्पल्स लिहायचे आहेत आणि ते कुठं आहेत प्लेस. जसं की बॅलन्सिन रॉक कुठे आहे तर महाबलीपुरममध्ये आहे. वेव रॉक कुठं आहे, USA मध्ये आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ओल्ड हॅरी रॉक्स कुठे आहे, UK युनायटेड किंगडम. आणि हुडूस नावाचा जो रॉक आहे तो कुठे आहे तर नॉर्थ मेक्सिको. याची लिस्ट तुम्ही आणि बघू शकता. विथ द हेल्प ऑफ इंटरनेट यू कॅन सर्च फॉर डिफरंट फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड देअर प्लेसेस ऑल्सो. याचा फायदा असा होईल, जसं आपण आता द इंचकेप रॉक बघितलं, द इंचकेप रॉक बरोबर कुठे आहे, स्कॉटलँडला आहे. त्या पद्धतीने एक माहिती, जनरल नॉलेज देखील यातनं आपलं वाढू शकतं. नेक्स्ट इथे आपण बघूया काय दिलंय. नरेट इन द क्लास narrate in the class a story about someone who destroyed or spoiled someone else's good work. आता ही क्लासमधली ॲक्टिव्हिटी आहे. एक प्रकारची स्टोरी तुम्ही इथे सांगू शकता, एक प्रकारचं नरेशन देखील तुम्हाला इथे एक प्रॅक्टिस होऊ शकते. हाऊ टू नरेट अ स्टोरी, कुठल्या पद्धतीनं सांगायची. कुठलाही विद्यार्थी यामध्ये एखादा टॉपिक घेऊन, एखादा त्यांचा एक्सपिरियन्स घेऊन घेऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्याने चांगला प्रोजेक्ट केला असेल, पण एखादा त्याचा एनिमी असेल किंवा त्याच्याविषयी जेलस असेल, त्याचा प्रोजेक्ट जर त्यानं तोडला असेल तर दॅट इज नथिंग बट व्हॉट, समवन डिस्ट्रॉइड ऑर स्पॉइल समवन एल्सेस गुड वर्क, असा त्याचा मिनिंग होतो. मग याचा अर्थ काय, हे जे ते गुड वर्क म्हटलंय याचा आणि कुणीतरी डेव्हिल ज्याला म्हणतो आपण, डेव्हिल किंवा आपण ज्याला म्हणू शकतो डेमन लाईक ॲक्टिव्हिटी करणारा, शैतानासारखा ज्याचा दिमाग असतो, दृष्ट माणूस जो असेल, त्याचा रिलेटेड या पोयममध्ये काही आहे का. येस वी आर गोइंग टू इवन, म्हणजे इथे गेस करायचं आहे आपल्याला. एक आपल्याला काय मिळते, लिंक मिळते इथे. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे इथे, लास्ट ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर अँड द ॲक्टिव्हिटी इज डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. टेक द हेल्प ऑफ युअर क्लास टीचरची हेल्प घ्यायची आणि त्या पद्धतीने इथे आपल्याला डिस्कस करायचं. ॲज यू सो शाल यू रीप म्हणजे काय, याचं हे प्रॉवर्ब्स दिलेले आहेत तिथे बघा. प्रॉवर्ब्स याचा अर्थ होतो जसे पेराल तसे उगेल, करावे तसे भरावे, करावे तसे भरावे. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट, क्राईम गेट्स टाइम इन प्रिझन इज नथिंग बट द पनिशमेंट. आता एखाद्यानं गुन्हा केला त्याला पनिशमेंट मिळणार आहे, म्हणजे क्राईम गेट्स म्हणजे तुम्ही जसं कराल तसं भराल, असंच त्याचा मिनिंग होतो, सेम मिनिंग येतोय. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, जसे कराल तसे भराल. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, तुमच्या तुम्ही आजूबाजूला आहे तसं मिनिंग नाही होत, जसं कराल तसे भराल याचा मिनिंग होतो. टिट फॉर टॅट, जशास तसे. एविल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम, म्हणजे एखादा काय करतो, दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो पण त्या खड्ड्यात आपणच जाऊन पडतो, असं आपण म्हणतो बऱ्याच वेळेस. आणि या सगळ्यांचा जर मिनिंग बघितला तुम्ही तर एकच होतो, कुठला, जसे कराल तसे भराल. आणि त्यातनं एक अंडरलाईन मिनिंग आपल्याला लक्षात येतो, म्हणजेच काय, एवढ्या प्रॉवर्ब्स दिलेल्या आहेत या पोयममध्ये, असंच काहीतरी घडलेलं आहे. तुम्ही जसं कराल तसं भराल. द इंचकेप रॉक. आता बघूया कुठल्या पद्धतीनं आहे. होप यू अंडरस्टूड दिस आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी. नाव द नेक्स्ट वन. तर पोयम सुरुवात करण्याच्या अगोदर आपण बघूयात काय अबाउट द पोएट. कोण आहे पोएट, रॉबर्ट साऊदी. कोण होता रॉबर्ट साऊदी ते व्यवस्थित समजून घेऊया, कारण कुठल्याही ऑथरची इन्फॉर्मेशन माहिती असणं फार गरजेचं आहे. वी कॅन अंडरस्टँड अबाउट दॅट ऑथर अँड देअर कॅन बी द इन्फ्लुएन्स ऑफ दॅट ऑथर ऑन द लिटररी क्रिएशन ऑर द वर्क.
म्हणजे आपण जे स्टडी करणार आहोत त्यावरती काहीतरी त्याचा परिणाम असतो, काहीतरी ऑटोबायोग्राफिकल एलिमेंट्स देखील असू शकतात किंवा नसूही शकतात, बट वी मस्ट नो अबाउट द ऑथर. हा जो फोटो इथे दिलाय तो आहे रॉबर्ट सौदीचा. कुणाचा? रॉबर्ट सौदी. ही वॉज बॉर्न इन 1774 आणि डाईड इन 1843. तोच त्याचा जन्म कधी झाला? 1774 आणि डेथ कधी झाली त्याची? 1843ला. ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टल, इंग्लंड. ब्रिस्टल, व्हॉट इज ब्रिस्टल? दॅट इज अ सिटी इन इंग्लंड. इंग्लंडमधली सिटी आहे, लक्षात घ्या. व्हॉट इज दिस वन? ब्रिस्टल इज द सिटी in England. And where is England? That is in UK, United Kingdom. He was the son of a draper, educated at Westminster School and Balliol College, Oxford. आता इथे ड्रेपर वर्ड आलाय. ड्रेपर म्हणजे कोण? ड्रेपर म्हणजे अ डीलर इन फॅब्रिक्स अँड सिविंग मटेरियल. म्हणजे फॅब्रिक्स म्हणजे ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचं धागे म्हणता येऊ शकतात किंवा क्लोथ म्हणू शकतो आपण. फॅब्रिक्स क्लोथ म्हणू शकतो. आणि सिविंग मटेरियल, शिवणकाम करण्यासाठी जे मटेरियल लागतं त्याचा हा डीलर होतं. कोण होतं? वडील कुणाचे? रॉबर्ट सौदी. म्हणजेच काय? ही वॉज द सन ऑफ अ ड्रेपर. म्हणजे ड्रेपरचं मिनिंग लक्षात घ्या, महत्त्वाचा वर्ड आहे. एक नवीन व्होकॅब्युलरीमध्ये तुमच्या भर पडणार आहे. कधी लक्षात घ्या, एखादी पोयम असेल, लेसन असेल, वाईल स्टडिंग दॅट वन यू नीड टू कॉन्सन्ट्रेट ऑन हाऊ कॅन यू डेव्हलप युअर लँग्वेज. आपण भाषा देखील कशी सुधारू शकतो आपले इंग्लिश, हे देखील आपण इथे बघू शकतो. नेक्स्ट वन, ही वॉज अ पोएट लॉरेट. म्हणजे राजकवी. पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 टू 1843. एवढ्यामधला जो काळ होता, एवढ्या काळात पोएट लॉरेट म्हणजे राजकवी म्हणून त्यांनी काम केलं होतं. रॉबर्ट सौदी काम केलं होतं. म्हणजे ही वॉज सिलेक्टेड. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक, सम एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहेम, देन बिशप हॅटो, द इंचकेप रॉक, आत्ता जी आपण स्टडी करणार आहोत, आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रन. स्कूल चिल्ड्रनमध्ये फार पॉप्युलर अशा पोएम्स आहेत. कुठली? द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहेम, बिशप हॅटो, द इंचकेप रॉक. आणि या कशा कुणासाठी कुठे फेमस आहेत? स्कूल चिल्ड्रनसाठी. म्हणजे आपण इथे बघूयात की द इंचकेप रॉकमध्ये काय दिलं एक्झॅक्टली. इथे एक अंदाज येतो आपल्याला. द इंचकेप रॉक इज, आता इथे आपण बघितलंय अबाउट रॉबर्ट सौदी. नाव खालचे जे पॅरेग्राफ्स दिलेले आहेत, दॅट इज बोथ द पॅरेग्राफ्स आर अबाउट द इंचकेप रॉक. द इंचकेप रॉक इज अ बॅलड. व्हॉट इज बॅलड? बॅलड म्हणजे काय? जसं एपिक असतं, लिरिक असतं, सॉनेट असतं, त्याच पद्धतीनं बॅलड हा एक प्रकार आहे पोयमचा, ज्याला आपण काय म्हणतोय? बॅलड म्हणजे अ लॉंग सॉन्ग ऑर पोयम. एक लांब अशी पोयम असते किंवा सॉन्ग असतं, ज्याला मराठीमध्ये तुम्ही कथा, काव्य, एखादी कथा जी आहे ती काव्याच्या रूपात सांगणे, पोएटिक त्याला हे असतो. किंवा त्याला पोवाडा देखील म्हटलं जातं. दॅट इज ऑल्सो कॉल्ड, म्हणजे आपण ज्याला पोवाडा देखील मराठीमध्ये म्हणतोच. तर द इंचकेप रॉक काय आहे? एक बॅलड आहे. It is the story of 14th century attained by the abbot of Aberbrothock. Aberbrothock, आता हे नाव आहे. abbot of Aberbrothock. आता abbot म्हणजे काय? हेड ऑफ ॲबे ऑफ मंक्स. हेड ऑफ ॲबे ऑफ मंक्स म्हणजे अ बिल्डिंग वेअर मंक्स ऑर नन्स लिव्ह ऑर यूज टू लिव्ह. म्हणजे मंक्स जिथे राहतात त्याचा हेड. abbot of Aberbrothock. To install a warning bell on Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles means 18 kilometers off the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. आता इथे लक्षात येते बघा, फार महत्त्वाचं आहे. इथे ऑलरेडी दिलंय म्हणजे दिस इज द रिअल स्टोरी. दिस इज द रिअल स्टोरी, लिजनरी स्टोरी आहे. म्हणजे इथे काय दिलंय? 14th सेंचुरी, 14व्या शतकात अटेम्प्ट कुणी केला होता? कशाचा? वॉर्निंग बेल बसवली होती द इंचकेप रॉकवरती. आणि त्याचा फायदा काय होता की जसं की आपण लाईट हाऊस किंवा वॉर्निंग बेलनं काय व्हायचं? जर वेव्ज वाढल्या, म्हणजे टाईड्स म्हणजे ज्याला म्हणतो आपण, लाटा समुद्रामध्ये जास्त यायला लागल्या, तर ती बेल आपोआप वाजायला सुरुवात व्हायची. आणि त्याचा फायदा असा व्हायचा की एक डेंजर किंवा स्टॉर्म येणार आहे याची एक वॉर्निंग आपल्याला त्यापासून यांना मिळायची असं. आणि हे कुणी केलं होतं अटेम्प्ट? अबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. ही डीड दॅट वन. अँड व्हॉट वॉज द, आणि त्याने केलं होतं हे फार महत्त्वाचं आहे. समजून घ्या सगळ्यांनी, अतिशय महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली काय आहे सिच्युएशन, व्हॉट इज द स्टोरी हिअर, यू नीड टू अंडरस्टँड. बरं ठीक आहे, असं केलं होतं, बट व्हॉट इज द स्टोरी देअर नाव? काय आहे पोयममध्ये?
1 second. Okay, this will let me let it go. Now Saudi was आता यामध्ये एक्झॅक्टली काय दिलंय आता याच्या समोर आपण बघूया. सौदी वॉज इन्स्पायर्ड बाय द लिजंडरी स्टोरी ऑफ अ पायरेट हु रिमूव्ड द बेल ऑन द इंचकेप रॉक प्लेस बाय द अबॉट ऑफ अबरब्रथॉक. आता इथे बघा सेकंड याच्या साऊदी वॉज इन्स्पायर्ड काय केलं होतं, एक लिजंडरी स्टोरी आहे. पायरेट म्हणजे समुद्री लुटेरा, म्हणजे समुद्रावर जहाजावर चोरी करणारा, त्याला आपण पायरेट म्हणतो. हु रिमूव्ड द बेल ऑन द इंचकेप रॉक. इथे काय दिलंय, त्यानं काय केलं होतं, इंचकेप रॉकवरती जी बेल बसवली होती ॲक्च्युली ती दॅट इज फॉर द सेक ऑफ सेफ्टी ऑफ ऑल, सगळ्यांच्या सेफ्टीसाठी बसवली होती, गायडन्ससाठी बसवली होती. आणि इथे हा जो बघा डेव्हिलिश ज्याला म्हणतो आपण, कोण तर पायरेट होता, त्याचं नाव देखील यामध्ये दिलेलं आहे पोएमध्ये, सर राल्फ द रोवर. सर राल्फ द रोवर त्यानं काय केलं, ती बेल काढून टाकली. आणि यामधनं द पोयम गिव्ज अस अ मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. आणि या पोयममध्ये काय दिलंय, जसं कराल तसे भराल, असाच मेसेज यामधनं आपल्याला दिसतोय. तुम्ही जर चुकीच्या गोष्टी केल्या तर तुम्हाला त्याची ड्यू पनिशमेंट मिळणार म्हणजे मिळणार. तर बघूया एक्झॅक्टली काय. इथे एकच लक्षात ठेवायचं आहे, द इंचकेप रॉक काय बॅलड आहे, त्यामध्ये कुणाची स्टोरी आहे, अबॉट ऑफ अबरब्रथॉक यांनी जे काय केलं होतं, इन्स्टॉल केली ती वॉर्निंग बेल बसवली होती. कुठे, ऑन इंचकेप, नोटोरियस सँडस्टोन रीफ, डेंजरस होतं तिथे बसवली. पण हा जो पायरेट होता त्यानं काय केलं होतं, ती काढून टाकली होती. ओके, आणि त्यानं चुकीचं काम केलं. तर बघूयात आता समोर काय होतंय. लेट अस स्टार्ट विथ द पोयम, ॲक्च्युअल पोयम. द इंचकेप रॉक. मी प्रत्येक स्टँजा वाचतो आणि त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं एक्सप्लेन करून सांगतो. आणि इथे एक समजून घ्या, प्रत्येक येथे टोटल 17 स्टँजा आहेत माझ्या माहितीनुसार. हाऊ मेनी स्टँजाज आर देअर टोटल, येस 17 स्टँजाज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 टोटल देर आर. टोटल द इंचकेप रॉकमध्ये किती स्टँजाज आहेत, तर 17. मी सगळे व्यवस्थित समजून सांगतो, लाईन टू लाईन समजून घेणं गरजेचं आहे. थोडा व्हिडिओ मोठा होईल पण तुमचे सगळे डाऊट्स या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. द इंचकेप रॉक, ऑलरेडी मी तुम्हाला या टायटलविषयी सांगितलं. हे काय आहे, एक रीफ आहे. रीफ म्हणजे खडकांचा एक असा भाग आहे. 18 किलोमीटर्स आपण डिस्कस केला आहे. तर याच्यावर ते वॉर्निंग बेल बसवली होती. कुणी ती बसवली, ते अबॉट ऑफ अबरब्रथॉक. तर त्यात काय झालेलं आहे बघूया. पोयम असं का दिलं आहे टायटल ते ऑलरेडी आपण थोडं आपल्याला बऱ्यापैकी एक 80% गेस आलेला आहे. नो स्टियर इन द एअर, नो स्टियर इन द सी, द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी, हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन, हर किल वॉज स्टेडी इन द ओशियन. स्टुडंट्स थोडं तुम्ही इथे रीड करून घ्या परत एकदा, आणि काय आहे कुठल्या पद्धतीनं स्टडी करायचं आहे आपण बघूयात. तर बघा आता पहिल्या स्टँजामध्ये काय दिलेलं आहे, इथे कामनेस ऑफ, कामनेस म्हणजे शांत असा समुद्र आहे. समुद्राच्या लाटा जर उठायला, लाटा जर मोठमोठ्या लाटा येत असतील तर लक्षात येऊ शकतं आपण त्याला कसा समुद्र म्हणतो, थोडा खवळलेला ज्याला म्हणतो आपण. पण आता या पर्टिक्युलर स्टँजामधनं आपल्या काय लक्षात येतं, पोएट डिस्क्राईब करतोय की कामनेस ऑफ द सी, शांत असा आहे. नो स्टियर इन द एअर. आता इथे नो म्हटलंय, स्टियर म्हणजे काय, कुठली हालचाल नाहीये. देअर इज नो मुवमेंट, द ॲक्शन ऑफ स्टिअरिंग ज्याला म्हणतो आपण. नो स्टियर इन द सी म्हणजे वाराही जोरात वाहत नाहीये आणि समुद्र देखील शांत आहे. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. आता इथे ॲज स्टिल ॲज, स्टेशनरी आहे, कॉन्स्टंट आहे, कुठल्याही प्रकारची त्यात हालचाल नाही आहे. बघा ना, मोठमोठ्या लाटा जर आल्या तर शिप ही काय या थोडी साईडला, थोडी ज्याच्यामध्ये हालचाल जास्त होते. पण इथे कामनेस ऑफ सी आपल्याला दिसते. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन, कुठल्याही प्रकारची मोशन, हालचाल ते आपल्याला याच्यामध्ये दिसत नाहीये शिपमध्ये. हर किल वॉज स्टेडी इन द ओशियन. आता हा वर्ड इथे सगळ्यांनी समजून घ्या. किल म्हणजे काय, आडे किंवा कणा, पाण्यात बोट उलटू नये म्हणून तिच्या तळाला घातलेली एक धातूची काय असते किंवा लाकडाची फळी असते की त्याच्यामुळे काय होतं, स्टेडी राहते आणि पाण्यात बोट उलटत नाही. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. हा किल वर्ड काय, KEEL, KILL नाही, KEEL. तर फर्स्ट स्टँजामधनं आपल्या लक्षात येतं, देअर इज अ कामनेस इन द सी, द बोट इज स्टिल, कॉन्स्टंट, स्टेशनरी. There is no movement in air, no movement in the sea.
अँड नो मोशन इवन ऑफ एनी इवन ऑफ द शिप अँड हर कील वॉज स्टेडी इन द ओशियन. आणि समुद्रामध्ये कसं आहे, स्थिर आहे सगळं त्याचं. इव्हन जो कणा किंवा आपण आडे म्हणतो कशासाठी वापरला जातो तो, दॅट इज फॉर बोट उलटू नये म्हणून, पाण्यात बोट उलटू नये म्हणून. आता इथनं एक सगळ्यांनी लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे. इथे आपण फिगर्स ऑफ स्पीच सगळ्यात शेवटी बघणार आहोत, लिटररी डिव्हाइसेस. यामध्ये आपण वाचतानाच बऱ्याच गोष्टी गेस करायच्या असतात. सुरुवातीला मिनिंग मी समजून सांगतो, आफ्टर दॅट वी विल टॉक अबाउट फिगर्स ऑफ स्पीच अँड अदर थिंग्स. नो स्टिअर इन द एअर, नो स्टिअर इन द सी. यामध्ये पहिलेच लक्षात येतं रेपिटेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच आहे, बरोबर. द शिप इज पर्सॉनिफाईड. इथे पर्सॉनिफाईड म्हणजे इथे ह्युमन क्वालिटीज दिलेल्या आहेत बघा. आता द शिप इथे दिलं आहे शी. ॲक्च्युली इथे का दिलं असेल, यू नीड टू अंडरस्टँड. म्हणजे पर्सॉनिफिकेशन आपल्याला इथं दिसतंय. तर आपण बघूयात कुठल्या पद्धतीनं आहे. मिनिंग पहिल्याचं लक्षात आलं असेल. सेकंड स्टॅन्झा नाव, व्हॉट इज देअर. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bale. So what is given in the second stanza? Describe the mild sea waves. आता सेकंड याच्यामध्ये सुरुवातीच्या याच्यात दिलं शांत एकदम. सेकंड याच्यामध्ये काय दिलंय, माइल्ड सी वेव्स आपल्याला तिथे दिसत आहेत. अँड दे आर रायझिंग. व्हॉट इज गिवन देअर, दे आर रायझिंग अँड फॉलिंग. म्हणजे उंच जात आहेत आणि परत खाली येत आहेत, पण किती, लिटल, सो लिटल, थोड्या प्रमाणात, जास्त नाही आहे. दे डिड नॉट मूव द इंचकेप बेल. म्हणजे जी अबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉकनं जी बसवली होती बेल, कशावरती, वॉर्निंग बेल, दॅट इज ऑन द इंचकेप रॉक, ती वाजत नव्हती. जर ते वाढलं असतं, जर मोठ्या लाटा आल्या की ती आपोआप वाजायला सुरुवात होते, अँड दॅट इज द इंडिकेशन ऑफ डेंजर. पण आत्ता तसं आहे का, वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. वेव्स जात आहेत पण त्या कशा आहेत, हळू आहेत, माइल्ड ज्याला म्हणतो आपण, हळुवारपणे आहेत. त्यामुळे इथे कुठलंही डेंजर नाही आहे. आणि इथं आपल्याला सेटिंग लक्षात येतं. यू कॅन इमॅजिन सो मेनी थिंग्स, कुठल्या पद्धतीनं ॲटमॉस्फिअर असेल. नाव व्हॉट इज इवन इन द व्हॉट इज इन थर्ड स्टॅन्झा. द अबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. On a buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. बघा यामध्ये रायमिंग स्कीम आहे, यामध्ये रायमिंग स्कीम आहे AABB. त्याच्यामुळे बघा रीडिंग करताना एक म्युझिकॅलिटी आपल्याला दिसते. द अबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. On a buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. आता कोणी बसवली होती, इथे ॲबॉटचं मिनिंग दिलेलं आहे बघा. ॲबॉट, हेड ऑफ ॲबे ऑफ मंक्स. ॲबे अ बिल्डिंग वेअर मंक्स ऑर नन्स लिव्ह ऑर यूज टू लिव्ह. जिथे मंक्स आणि नन्स राहतात त्या जागेला आपण ॲबे म्हणतो, एक बिल्डिंग असते. त्याचा जो हेड आहे त्यानं काय केलं होतं, एक बेल बसवली ती वॉर्निंग बेल. आणि इथे बॉय म्हणजे काय दिलं आहे, याचा मिनिंग फ्लोटिंग ऑब्जेक्ट अँकर्ड इन द सी टू मार्क डेंजरस प्लेसेस. म्हणजे समजा रीप असेल, रीप पाण्याखाली असेल तर त्याला एक प्रकारचं काय केलेलं असतं, त्याला ते जॉईन केलेलं असतं. एक्झॅक्टली व्हॉट इज दॅट. बॉय म्हणजे तरते शंकू देखील म्हणू शकतो, किंवा फ्लॅट एखादी गोष्ट लाकडाचं देखील असू शकतं. अ फ्लोटिंग ऑब्जेक्ट फॅसन बॉटम ऑफ द सी ऑर रिव्हर दॅट शोज द प्लेसेस वेअर इट इज डेंजरस फॉर बोट्स टू गो. मग एक फ्लोटिंग ऑब्जेक्ट असतो, मी तरते शंकू असं तिथे यूज केलं आहे बघा, आत्ता ते यूज केलं जातं. आणि ते बघितल्यावर काय लक्षात येते, एक वॉर्निंग असते, फ्लोटिंग असतं तो ऑब्जेक्ट, की त्यामुळे आपल्या लक्षात. आणि स्वंग म्हणजे काय, स्विंगचा तो हे आहे, म्हणजे ते हलत असते. आणि त्यावरनं आपल्या लक्षात येतं की इथे काहीतरी डेंजर आहे आणि तिथे शिपनं जायचं नाही आहे. सो इथे आपल्याला त्याचं वर्क लक्षात येतं. म्हणजे द अबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉकनं जे काम केलं दॅट वॉज एक्सलंट अँड दॅट वॉज फॉर द सेक ऑफ एव्हरी वन. सगळ्यांना महत्त्वाचं आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथे आपण 3 स्टॅन्झाज डिस्कस केलेले आहेत. तुम्हाला एक अंदाज आला असेल एक्झॅक्टली काय, कुठल्या पद्धतीनं समुद्र आहे. हळूहळू लाटा तिथे उठायला, लाटा ज्या आहेत, लाट ज्याला म्हणतो आपण, वेव्ज यायला लागलेल्या आहेत. आणि इंचकेप रॉकवरची जी बेल बसवलेली आहे द अबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉकनं, ती कशी आहे. तर नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट स्टॅन्झा. हे बघा इथे दिलेलं आहे बघा, बेल कुठल्या पद्धतीनं आहे. यू कॅन अंडरस्टँड दिस वन. दिस इज जस्ट द सिम्बॉल. सो टू अंडरस्टँड what is there on the Inchcape rock. नाव पोएम थोडी मोठी आहे पण व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट स्टॅन्झा आपण आता बघूया. नाव
Stanza is what is given there. When the rock was hid by the surge's swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothock. आता बघा इथे कुठल्या पद्धतीनं काय दिलेलं आहे की इथे कुठल्या पद्धतीने गाईड केलं जातं बॅड वेदरच्या बाबतीत. इथं एक वर्ड आलेला आहे बघा, सर्जेस स्वेल म्हणजे काय, सडन अँड ग्रेट राईज इन द लेवल ऑफ द सी. लेवल ऑफ द सी म्हणजे जर अचानकपणे वाढ व्हायला लागली समुद्राच्या लेवलमध्ये. आपण भरती आणि ओहोटी हा प्रकार माहिती आपल्याला, म्हणून याचं मिनिंग लक्षात घ्या. सर्जेस स्वेल, वेन द रॉक वॉज हिड बाय द सर्जेस स्वेल म्हणजे समुद्र शांत असेल तर ती रीफ आपल्याला दिसते, पण समुद्रामध्ये जर मोठमोठ्या लाटा असतील तर ती रीफ दिसत नाही. मग याचा फायदा काय होतो या वॉर्निंग बेलचा. द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल, आणि वॉर्निंग बेल एक्झॅक्टली कुठं बसवलेली आहे तर ती बसवलेली आहे रीफवरती. मग जेव्हा लाटा मोठमोठ्या होत जातात त्यावेळेस काय होतं, एक्झॅक्टली लाटा जशा जशा मोठ्या होतात ती वॉर्निंग बेल वाजायला सुरुवात होते. अँड मरीनर्स गेट द वॉर्निंग, मरीनर्स कॅन हिअर दॅट वन, आणि त्याचा आवाज आल्यामुळं काय होतं, अँड दे न्यू द पेरिलस रॉक, येस, आणि त्यांना लक्षात येतं देअर इज द डेंजरस रॉक अँड दॅट इज द इंचकेप रॉक, अँड ब्लेस द अबॉट ऑफ एबरब्रॉथॉक. आणि ब्लेस्ड, आता इथे आर्केक लँग्वेज यूज केलेली बघा या पर्टिक्युलर पोयममध्ये. आर्केक वर्ड्स आलेले जसे की ब्लेस्ड. ब्लेस्ड म्हणजे काय, ब्लेस्डचा मिनिंग होतो ब्लेस्ड. ब्लेस्डचा मिनिंग काय होतो, ब्लेस्ड, BLESSED आपण म्हणतो बघा, गॉड ब्लेस यू. आता इथे ब्लेसचा मिनिंग होतो बघा एक्झॅक्टली काय, हॅव्हिंग गॉड्स हेल्प अँड प्रोटेक्शन, म्हणजे त्यानं चांगलं काम केलं होतं द अबॉट ऑफ एबरब्रॉथॉकनं, बरोबर. त्यामुळे सगळे त्याचा फायदा सगळ्या मरीनर्सला व्हायचा, सगळ्या नाविकांना व्हायचं, सगळ्या सेलर्सला व्हायचा. कशासाठी, ओल्ड फॉर्म ऑफ ब्लेस्ड इथं दिले बघा, ब्लेसचं ओल्ड फॉर्म ऑफ ब्लेस्ड. आता इथे या पद्धतीनं आपल्या लक्षात येतं की वॉर्निंग बेल किती महत्त्वाची आणि फायद्याची होती. एखाद्याचं जहाज त्याला म्हणजे स्ट्राईक होण्यापूर्वी, धडकण्यापूर्वी त्यांना कळायचं की देअर इज समथिंग रॉंग अँड वी मस्ट नॉट गो देअर. बघा ना, 18 किलोमीटरचं जर ते रीफ असेल आणि कुठली जर मोठी बोट त्याला धडकत असेल तर त्यांचं काय होईल, दे आर गोइंग टू डाय, द बोट मे सिंक देअर. आणि त्यावेळेस त्याने असं केलं होतं, द वॉर्निंग बेल वॉज केप्ट ओव्हर देअर. The sun, next one now. The sun in heaven was shining gay. All things were joyful on that day. The seabirds screamed as they wheeled round, and there was joyance, what is there in their sound. आता कसं आहे सिच्युएशन, दिवस कसा होता बघा. The sun is heaven was shining gay. आता इथे हेवन म्हणजे काय, आकाश घेऊयात आपण, ज्याला आपण स्काय म्हणतो. आता इथे आपण वर्ड टू वर्ड मिनिंग जर घेतला इथे तर स्वर्ग ज्याला म्हणतो आपण. येस, इट मे बी व्हेरी नाईस डे. सो द सन इज हेवन, द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. गे मीन्स व्हॉट हिअर, हॅपीली, व्हॉट इज देअर, हॅपी अँड फुल ऑफ फन ज्याला म्हणतो आपण. बघा इथे द सन, आता इथे काय दिलं आहे, दिस इज ऑल्सो द पर्सॉनिफिकेशन, ह्युमनाइज केलेलं आहे सनला. ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे, आणि सगळ्या गोष्टी अतिशय आनंदी होत्या. द सी बर्ड्स एक्झाम्पल दिलंय, द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे विल्ड राऊंड. स्क्रीम्ड म्हणजे काय, स्क्रीम म्हणजे उत्साहाने ओरडत होते, दुःखाने नाही, उत्साहाने ओरडत होते. आणि विल्ड राऊंड म्हणजे गोल 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 फिरत होते, ते गोल गोल फिरत होते म्हणजे उडत होते सगळे. अँड देअर वॉज जॉयन्स इन दॅट साऊंड, आणि त्यांचा जो आवाज होता, त्यांचं जे स्क्रीमिंग होतं, इवन देअर इज सम काइंड ऑफ हॅपीनेस, एक प्रकारचा आनंद त्यांच्या याच्यामध्ये दिसत होता. ग्लॅडनेस, जॉयस किंवा जॉयस फिलिंग ज्याला म्हणतो आपण, ती होती. सो हिअर वी कॅन अंडरस्टँड, या स्टँजामध्ये आपल्याला काय लक्षात येते, कुठल्या पद्धतीनं ॲटमॉस्फिअर आहे. दॅट इज व्हेरी हॅपी ॲटमॉस्फिअर इज ओव्हर दॅट, चिअरफुल ॲटमॉस्फिअर. पण एखादा धोक्याची घंटा देखील ही असू शकते. अगोदर चांगलं दिसतंय पण देअर मे बी समथिंग रॉंग, वी कॅन गेस दिस वन. तर आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघूया व्हॉट इज गिवन देअर. विल्ड राऊंडचा मिनिंग सांगितला मी तुम्हाला, गोल गोल फिरणे किंवा त्याला आपण उडणे म्हणतो. पक्षी म्हटल्यानंतर ते असे गोल गोल फिरत होते किंवा उडत होते. नाव व्हॉट इज इन द नेक्स्ट स्टँजा. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. Let me take the pen, okay. The boy of the Inchcape Bell was seen, a darker speck on the ocean green. Sir Ralph the rover walked his deck, and he fixed his eye on the darker speck.
बघा आता इथे आलाय जो पायरेट मी म्हटलं होतं बघा इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं सर राल्फ द रोवर. इथं दिलाय अ सी पायरेट, एक चोर होता तो जहाजावरती चोरी करायचा. अँड स्पेक म्हणजे अ टायनी डॉट, अ बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॉय? दॅट इज द फ्लोटिंग ऑब्जेक्ट, त्याला वॉर्निंग बेल दिसली. आणि स्पेक म्हणजे दॅट इज जस्ट द टायनी डार्कर टायनी डॉट, त्याला वाटलं दिस इज नॉट गुड ऑन द ओशन. ग्रीन एवढा चांगला समुद्र आणि त्याच्यावर एक डाग पडल्यासारखी वॉर्निंग बेल आहे. दिस इज व्हॉट इट इंडिकेट्स. वर यातनं काय लक्षात येतं? त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी शिस्त आहे, काहीतरी स्कीमिंग ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीनं आपल्याला इथे येतो. सर राल्फ द रोवर काय केलंय त्याच्या डेकवर, त्याला डेक मीन्स व्हॉट, जहाजाचा जो मजला असतो तिथनं तो बघायला लागला. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक, त्यानं बघितलं. डार्कर स्पेक म्हणजे काय होतं ते, तिथे एक वॉर्निंग बेल लावलेली होती, त्या बेलकडे त्यानं बघितलंय. He felt the cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the rover's mirth was wickedness. बघा इथे काय दिलंय आता यामध्ये काय, त्याला चिअरिंग पॉवर आलेले. चिअरिंग म्हणजे काय? दॅट इज सो हॅपी, डिलाइटफुल पॉवर ऑफ स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे काय, ज्याला आपण वसंत ऋतू म्हणतो, ज्यामध्ये झाडांची वाढ होते, तशा पद्धतीनं तो हॅपी होता. अँड तो शिट्या वाजवायला लागला, गाणं म्हणायला लागला. अँड ही वॉज मर्थफुल मीन्स व्हॉट, मर्थफुल म्हणजे दॅट इज फुल ऑफ जॉय, खूप आनंदी होता आणि एक्सेसिव्ह आनंद दिसत होता. बट द मोस्ट इम्पॉर्टंट इज, सगळ्यात महत्त्वाची लाईन ही आहे बघा. वी आर टॉकिंग राईट नाव अबाउट दिस पर्टिक्युलर स्टॅन्झा. यामध्ये काय होते, बट द रॉवर्स मर्थ वॉज विकेडनेस. आता विकेडनेस म्हणजे काय, तर दृष्टपणा, पाप किंवा खट्याळपणा त्याच्या डोक्यामध्ये आलेला आहे. आणि इथे लक्षात येतं तर जो पायरेट होता, पायरेट आहे तो. सर राल्फ द रोवर वॉज अ सी पायरेट. मग तो पायरेट असेल तर त्याच्याकडनं आपण काय एक्सपेक्ट करू शकतो, हेच की तो काहीतरी करणार आहे. म्हणजे यामध्ये दोन्ही याच्यामध्ये काय केलं आहे, तर कशी सिच्युएशन आहे. सर राल्फ द रोवर कसा आला, कसा बघतोय, त्याला वाटतं डार्क स्पेक दॅट इज जस्ट लाईक अ टायनी डॉट दॅट वॉर्निंग बेल अँड देर इज विकेडनेस समथिंग, ही इज गोइंग टू डू समथिंग रॉंग. जसं पोयमचं सुरुवातीलाच आपण बघितलं, इफ यू आर गोइंग टू डू समथिंग रॉंग अँड देर विल बी द ड्यू पनिशमेंट. And in the same way something will happen to him also. Now the next stanza, his eye was on the Inchcape float. Quoth he, my men put out the boat and row me to the Inchcape rock, and I will plague the abbot of Aberbrothock. बघा त्याच्या डोक्यात काय, हिज आई वॉज ऑन द इंचकेप फ्लोट, जे फ्लोटिंग ऑब्जेक्ट तिथे बघितलं त्यानं आणि त्यानं ठरवलं की आता मला काय करायचं, आय वॉन्ट टू कट दॅट वन, आय एम नॉट गोइंग टू पुट दॅट वन देअर. अँड ही सेड, कोत म्हणजे काय बघा, आर्किक वर्ड आलेला आहे. कोत म्हणजे इथे त्याचं सेड मिनिंग होतं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट, सेड इथं दिलं आहे बघा. आणि प्लेग म्हणजे काय, कॉज पेन ऑर ट्रबल टू हुम, अबाउट ऑफ एबरब्रॉथॉक. त्याला काय करायचे, लोक आल्यानंतर ब्लेस करायचे. ब्लेस म्हणजे चांगलं म्हणायचे. आणि याच्या डोक्यात काय आलंय, त्यांनी सांगितलं, माय मेन क्रू ऑफ दॅट हिज शिप पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंचकेप रॉक. वल्लवणे बोट म्हणजे चला म्हणतोय तिकडे. आणि कशासाठी, मला काय करायचं आहे, वॉन्ट टू क्रिएट सम काइंड ऑफ ट्रबल टू द ब्लेसिंग्स ऑफ द अबॉट ऑफ एबरब्रॉथॉक. म्हणजे एबरब्रॉथॉकनं काय केलंय, ही डीड द गुड वर्क. त्याला आता संपवण्याचं काम कोण करतोय, सर राल्फ द रोवर. अँड हू वॉज ही, अ सी पायरेट. सिम्पल meaning is there, easily you can understand what is given in this particular ballad. Now the next stanza, the boat is lower, the boatmen row, and to the Inchcape rock they go. Sir Ralph bent over from the boat, and he cut the bale from the Inchcape float. Pathetic condition now. See his mentality over here. द बोट इज लोवर्ड, स्पीड कमी झाला आहे. द बोट मेन रो, त्यांनी सुरुवात केली कुठे जायला, अँड टू इंचकेप रॉक दे गो. आता इथे आपल्याला इन्व्हर्जन दिसतंय बघा. इन्व्हर्जन म्हणजे काय, त्याचं हे केलं, दे गो टू द इंचकेप रॉक. आपण परत डिस्कस करणार आहोतच शेवटी, पण मध्ये मध्ये वाटलं तर मी तुम्हाला फक्त एक ट्रिगर करतोय की आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच देखील अजून बघायचे आहेत, कुठले कुठले आहेत. तर दे गो. सर राल्फ वेंट ओव्हर फ्रॉम द बोट. त्यानं काय केलंय, द बोट इज लोअर, द बोटमॅन रो, अँड टू द इंचकेप
इंचकेप रॉक दे गो. इंचकेप रॉककडे जायला त्याने सुरुवात केली. सर राल बेंट ओव्हर फ्रॉम द बोट, आणि तिथनं तो बोटवरनं वाकला आणि त्यानं काय केलं, ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट, आणि तिथली जी बेल होती त्यानं त्याची दोरी कट केली. अँड दिस इज व्हॉट ही डीड. याचा अर्थ आता हे डेंजर कुणालाही लक्षात येणार नाही. याच्या मागचा उद्देश काय होता, त्याचा नुकसान पोहोचवणे, कुणाला तर नाव त्याचं खराब करणे, कुणाचं, द अबॉट ऑफ अबरब्रॉथक. ॲट द सेम टाईम व्हॉट इज टू डू, त्याच म्हणजे त्याच वेळेला बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे त्याला रॉबरी करता येईल, बाकी शिप अडवता येईल, या सगळ्या गोष्टी त्याला करता येतील, म्हणून हे त्याने सगळं केलं होतं. नाव व्हॉट इज देअर, व्हॉट इज द नेक्स्ट वन. डाऊन संग द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. इथे ओनोमॅटोपिया आहे बघा, ओनोमॅटोपिया गर्गलिंग साऊंड, ओनोमॅटोपिया इथे दिले. फाइंड द फिगर ऑफ स्पीच, दॅट इज द ओनोमॅटोपिया. आवाज दिसतोय ना गर्गलिंग. द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड, इथे देखील ओनोमॅटोपिया दिसतोय. मग काय झालंय, quotes a rock, the next who comes to the rock own bless the abbot of Aberbrothock. आणि ती जी बेल होती तिथे बसवलेली वॉर्निंग बेल, ती बुडायला लागली. त्याचं बघा कसं इमॅजिन केलंय, गर्गलिंग आवाज येतोय, जसं खाली आवाज जाण्याचा ज्याला म्हणतो आपण, गर्गलिंग साऊंड इज गिवन देअर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ गर्गलिंग साऊंड, दॅट इज बुडबुड आवाज येणे ज्याला म्हणतो आपण, बुडबुडे. द बबल्स, परत इथे बघा बुडबुडे येत होते, जसं बघा पाण्यामध्ये एखादी गोष्ट टाकली ना, खाली जाताना त्याचे बुडबुडे येत असतात वरती. आणि सेड सर राल्फ काय म्हणतोय, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक, जो कोणी नंतर येईल, ओन ब्लेस द अबॉट ऑफ अबरब्रॉथक, आणि कोणीही चांगलं म्हणणार नाही कुणाला अबॉट ऑफ अबरब्रॉथक. सो दिस इज द सिक और द विक मेंटॅलिटी ऑफ द राल्फ. व्हॉट इज द नेम ऑफ दिस वन, सर राल्फ द रोवर. आता इथे एक दिलाय क्वेश्चन बघा. वेन द रोवर स्पॉटेड द बेल ही कट द बेल फ्रॉम द बॉय. दिस वॉज अन ॲक्ट ऑफ जेलसी अँड हेट्रेड. या दोन गोष्टीमुळं ते होऊ शकतं. नेक्स्ट वन, नेक्स्ट व्हॉट इज द नेक्स्ट स्टॅन्झा ऑल अबाउट. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे. ही स्कॉर्ड द सीज फॉर मेनी अ डे and now grown rich with a plundered store, he steers his course for Scotland's shore. आता बघा बरेच दिवस झाले ही ॲक्ट झाली. आता दुसऱ्या ह्याच्यात काय दिलंय आपल्याला इथे, बरेच दिवस, स्कॉर्ड मीन्स वॉट, चोरी करण्यासाठी फिरत राहिला. हिअर ट्रॅव्हल फ्रीली एनर्जेटिकली फॉर शिप्स टू रॉब, म्हणजे तो सगळीकडे फिरत होता. बरेच दिवस तो तिकडे आलेला नाहीये. नंतर बरेच दिवस कशासाठी फिरत होता, ओनली टू रॉब द शिप्स. The meaning of what, scored, SCOURED, scored. Here travel freely, कुठेही जाणे आणि चोरी करून परत येणे, ships to rob. And then what is there, and now grown rich with plundered store, आणि तो खूप श्रीमंत झालाय ना. बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ, त्याच्याकडे खूप मोठी संपत्ती त्याच्याकडे होती. प्लंडर्ड स्टोअर, याचे मिनिंग इथे दिलेले बघा, जे डार्क मध्ये इथे दिसत आहेत. ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोअर. आता बघा त्यानं जे मागं केलं होतं आणि त्यानं कुठं जायला सुरुवात केली. स्टिअर मीन्स व्हॉट, स्टिअर मीन्स डिरेक्ट्स द कोर्स ऑफ द शिप, आणि शिप कुठे जायला सुरुवात केली, स्कॉटलँड शोअर. आणि कुठे द इंचकेप रॉक, तर ते आहे स्कॉटलँड शोअरला. शोअर म्हणजे काय, आपण ज्याला किनारा ज्याला म्हणतो आपण, बीचचा जो पार्ट आहे तिकडे जायला सुरुवात केली. So thick a hedge overspreads the sky, they cannot see the sun on the high. The wind had blown a gale all day. At evening it hath died away. आता इथे जे hath आलंय ना, hath त्याचा मिनिंग होतो had. याचा आर्केक वर्ड आहे बघा, तो पास्ट पार्टिसिपल ऑफ हॅव अँड had. आता इथे यामधनं समजून घ्या. सो थिक अ हेज म्हणजे काय, थिन मिस्ट. आता मिस्ट म्हणजे काय, ढग आले होते आणि त्यामध्ये ढग. आता मिस्ट म्हणजे काय, ज्यामध्ये पाणी असतं, ड्रॉपलेट्स, म्हणजे वातावरण चेंज होत आहे, ॲटमॉस्फिअर इज चेंजिंग. म्हणजे जसं सर राग द रोवरनं जायला सुरुवात केली स्कॉटलँडच्या शोअरकडे, आणि त्या आभाळामध्ये आकाशात काय दिसत होतं, थिक अ हेज म्हणजे मिस्ट, ढगाळ वातावरण होतं. अँड दे कॅनॉट सी द सन ऑन हाय, आणि त्यांना सूर्य देखील दिसत नव्हता. नाव इथे आपल्या लक्षात येतं की कुठल्या पद्धतीने ॲटमॉस्फिअर चेंज व्हायला सुरुवात झाली होती. द विंड हॅड ब्लोन अ गेल ऑल डे. गेल म्हणजे काय, गेल अ व्हेरी स्ट्रॉंग विंड, खूप सोसाट्याचा वारा. अ व्हेरी स्ट्रॉंग
अ व्हेरी स्ट्रॉंग विंड. सगळ्यांनी लक्षात घ्या, खूप सोसाट्याचा वारा म्हणजे स्टॉर्मी ॲटमॉस्फिअर झालं. आणि इंचके बेल जी बसवलेली ती कशासाठी होती? वॉर्निंग बेल होती. कुणी तोडली होती? याच महाशयनं तोडली होती. नाव काय त्याचं? सर राल्फ द रोवरनं. आता तो कुठे चाललाय? स्कॉटलँड शोर. त्याला आठवतही नसेल, एखाद्या वेळेस होऊ शकतं, मे बी. बघूयात आपण आता समोर काय. द विंड अशा गेल म्हणजे अ व्हेरी स्ट्रॉंग विंड. ॲट इव्हनिंग इट हॅड डाईड अवे. डाय अवे. डाय अवेचा मिनिंग इथे लक्षात घ्या. डाय हळूहळू कमी होणे. आता रात्र झालेली आहे. ॲट इव्हनिंग म्हटलं इथे. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. सो डार्क इट इज दे सी नो लँड. Quoth Sir Ralph, it will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. आणि आता काय झालंय? डेकवर ते परत गेलाय. तो डेक म्हणजे काय? जहाजाचा मजला. आणि बघितलंय सो डार्क इट इज टू सी. आणि तिथनं लँड दिसत नव्हती, किनारा दिसत नव्हता. आणि तिथे काय म्हटलंय? सर राल्फ, इट विल बी लायटर सून. थोड्याच वेळात प्रकाश पडेल. कशाचा? फॉर देअर इज पहाट, ज्याला म्हणतो इथे डॉन म्हणजे काय? पहाट. आणि कशाचा? रायझिंग मूनचा प्रकाश पडेल आणि आपल्याला दिसायला सुरुवात होईल. बट व्हॉट हॅपन? दिस इज जस्ट द गेस. दिस इज जस्ट द गेस. देन व्हॉट हॅपन देअर? कान्स्ट हिअर. व्हॉट इज देअर? कान्स्ट हिअर. कान्स्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर. क्वेश्चन विचारलाय कोणीतरी एकानं क्रू मधल्याने. कान्स्ट काय? आता हे कान्स्ट म्हणजे काय? कांट हिअर. कान्स्ट म्हणजेच काय ते? कांट हिअर. त्याचा मिनिंग बघा काय? आर्केक फॉर्म ऑफ सेकंड पर्सन सिंग्युलर ऑफ कॅन. कॅनचा आर्केक फॉर्म आहे हा कान्स्ट. कान्स्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर. काहीतरी तुटण्याचा आवाज आलाय का? रोअर म्हणजे काय? मोठा आवाज ज्याला म्हणतो आपण. फॉर मीथिंग्स वी शुड बी नियर द शोअर. आणि मीथिंग्स म्हणजे काय? ओल्ड आर्केक फॉर्म आहे. आर्केक म्हणजे ओल्ड इंग्लिशमध्ये यूज केला जायचा. इट सीम्स टू मी आर्केक फॉर्म ऑफ आय थिंक. मला असं वाटतंय. वी शुड बी नियर द शोअर. नाव वेअर वी आर आय कॅनॉट टेल, बट आय विश आय कुड हिअर द इंचके बेल. आता बघा, त्याची इच्छा होते की मला इंचके बेल वाजायला पाहिजे, पण तोडून टाकली होती कुणी? त्यानेच. नाऊ ॲज यू व्हॉट इज देअर? यू नीड टू रिमेंबर आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीजमध्ये लास्ट. ॲज यू सो शाल यू रीप. Crime gets its own punishment. Evil digs a pit for others but falls into the same. दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर तुम्हीच त्यात पडाल. या उक्तीचं त्या प्रभाव आपल्याला इथे कट टू कट लागू होते. त्याची इच्छा होते बघा. आय कुड हिअर द इंचके बेल. कशी वाजणार? यू कट डाऊन दॅट. दे हिअर नो साऊंड. द स्वेल इज स्ट्रॉंग. दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. Till the vessel strikes with a shivering shock. Oh Christ, it is the Inchcape Rock. बघा, त्यांना कशाचाही दे हिअर नो साऊंड. कशाचाही आवाज नव्हता. स्वेल इज स्ट्रॉंग. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्वेल हिअर? स्वेल म्हणजे काय? वेव्ज. खूप म्हणजे लाटा ज्या होत्या फार स्ट्रॉंग होत्या. स्वेल म्हणजे काय? वेव्ज. वर्ड टू वर्ड समजून सांगतोय, सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. वेव्ज स्ट्रॉंग आहे. दो द विंड हॅड फॉलन दे ड्रिफ्ट. ड्रिफ्ट म्हणजे मिनिंग इथे दिलाय बघा. ड्रिफ्ट म्हणजे काय? मूव स्लोली. मूव स्लोली, हळूहळू पुढे जात होते. टिल द वेसल. इथं वेसल म्हणजे काय? कंटेनर नाही, तर इथे त्याचा मिनिंग होतो काय? जहाज किंवा मोठी बोट. वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक. थरकाप उडण्यासारखं त्याचं झालं होतं. शॉकमध्ये मूव ड्रिफ्ट म्हणजे मूव स्लोली. आणि शिवरिंग म्हणजे थरथरणाऱ्या पद्धतीनं. स्ट्राइक्स त्या पद्धतीने त्याचा आवाज येतो. ओ ख्राइस्ट म्हणजे आता त्याला देव आठवला इथे बघा. ओ ख्राइस्ट, इट इज इंचकेप रॉक. आणि त्याच्या लक्षात आलं दिस इज नथिंग बट इंचकेप रॉक. ती जर वॉर्निंग बेल तिथं त्यानं ठेवली असती तर आज त्याला तो आवाज आला असता आणि ते डेंजर त्याचं टळलं असतं. बट जसं सांगितलंय आपण इथे आता, क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट, तसं आहे. व्हॉट इज नेक्स्ट वन? What is the next? Sir Ralph the rower tore his hair. Sir Ralph the rower tore his hair. He cursed himself in his despair. The waves rush in every side. The ship is sinking beneath the tide. आता बघा, टोर म्हणजे काय? त्यानं केस सोडायला सुरुवात केली त्याचे स्वतःचे. And what was that? That was irritation.
एक प्रकारचं इरिटेशन. कर्स्ड म्हणजे काय, कर्स्ड हे ॲक्च्युली आर्केक फॉर्म आहे कर्स्डचा, शाप द्यायला लागला कर्स्ड, CURSED कर्स, URSED कर्स्ड. डिस्पेअर म्हणजे तो निराशा होती पूर्ण त्याला. ही अंडरस्टूड दॅट व्हॉट ही डीड. द वेव्ज रश इन एव्हरी साइड, सगळीकडनं लाटा येत होत्या. नाव इमॅजिन द सिच्युएशन. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड, आणि जे समुद्राचं पाणी वाढलेलं होतं, ज्याला भरतीची वेळ होती आपण त्याला म्हणू शकतो, आणि सगळ्या पद्धतीनं काय झालंय, त्यांची बोट ही खाली जायला सुरुवात झाली आणि ते बुडले त्यामध्ये. बट इवन इन इज अ डाईंग फिअर, त्याची जी भीती, मरणासन्न जी भीती होती मरणाच्या वेळेतली, वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर. वन ड्रेडफुल, त्याला एक ड्रेडफुल म्हणजे काय, भयानक आणि डेंजरस असा साऊंड ऐकायला येत असेल. अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल, द डेविल बिलो वॉज रिंगिंग द नेल. नेल म्हणजे काय, द what is there, the sound of a bell rung solemnly after death or at funeral announcement of death. एखाद्याची डेथ झाल्यानंतर जो साऊंड असतो, जी बेल वाजवला जाते, मृत्यूसूचक घंटानाद ज्याला म्हणतो. म्हणजे इथे काय म्हणायचंय पोएटला, की त्यानं जी इंचकेप बेल जी होती ती तोडली. आता त्या बेलचा आवाज त्याच्यासाठी नेलचा आवाज झाला आणि त्याच्या कानात तो घुमत असेल. म्हणजे जी गोष्ट त्या तिथे कशासाठी होती, वॉर्निंग बेल म्हणून होती, यानं काय केलं होतं, कट केल्यामुळं. आणि यात तिथे दिलं, इमॅजिन करू शकतो आपण कुठल्या पद्धतीनं त्याची सिच्युएशन असेल, मेंटॅलिटी असेल. इन दिस वे दिस इज द बॅलॅड रिटन बाय रॉबर्ट साऊदी. स्टुडंट्स, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी इंटरेस्टिंग ॲज वेल ॲज व्हेरी, यू कॅन से, यू कॅन इमॅजिन व्हॉट कॅन बी द सिच्युएशन देअर. सगळ्यांना नक्कीच समजले असेल कुठल्या पद्धतीनं आहे, आणि कुठल्या पद्धतीनं जो पायरेट होता, पायरेटचं नाव काय आहे, राल्फ सर राल्फ द रोवर. त्यानं जसं केलं तसं भरलं, करावे तसे भरावे, अशा या उक्तीप्रमाणे आहे. तर आपण आता काय बघूयात, आपल्याला बघायचं आहे की कुठल्या पद्धतीनं वेगवेगळे फिगर्स ऑफ स्पीच इथे आहेत. आता फिगर्स ऑफ स्पीच कुठले कुठले दिलेले आहेत बघूयात आपण. इथे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव दिलेलं आहे, हे सर्च करा. मोर दॅन 400 वेगवेगळे व्हिडिओज त्यावरती आहेत. आता प्रॉमिनंट फिगर्स ऑफ स्पीच यामध्ये आपण बघूयात कुठले कुठले. रेपिटेशन इज देअर. नो स्टिअर इन द एअर, नो स्टिअर इन द सी. इथे काय रिपीट झालंय, नो स्टिअर इन, नो स्टिअर इन रेपिटेशन आहे. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. आता इथे सो लिटल दे, सो लिटल दे रेपिटेशन आहे. इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग, इट मेड हिम याचं इथे रेपिटेशन झालेलं आहे. तर सगळ्यांनी लक्षात घ्या, मी वेगवेगळ्या स्टॅन्झामधले एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही पोएम परत ऑब्झर्व करू शकता. मी ते प्रॉमिनंट फिगर्स ऑफ स्पीच घेतलेले, प्रॉमिनंट महत्त्वाचे. तर इथे रेपिटेशन आहे, त्याचे एक्झाम्पल्स मी इथे दिलेले आहेत. आपण आता नेक्स्ट बघूया. ॲलिट्रेशन इज देअर. व्हॉट इज देअर, ॲलिट्रेशन. कुठे गेलं ॲलिट्रेशन, इट इज देअर नाव. ओके. तर ॲलिट्रेशनमध्ये कुठले कुठले आहेत तर आपण बघूया. नो स्टिअर इन द एअर, नो स्टिअर इन द सी. आता इथे ॲलिट्रेशनचा मिनिंग घ्या. कॉन्सोनंट जो साऊंड असतो इनिशियल वर्डचा तो रिपीट होतो. इथे स साऊंड बघा, स्टिअर स इथे होतोय. तर यामधनं आपल्या लक्षात येते म्युझिकॅलिटी. द शिप वॉज स्टील ॲज शी कुड बी. इथे देखील स साऊंड, स मीन्स एस इज देअर कॉन्सोनंट. अँड व्हॉट इज नेक्स्ट वन, that is let me go to this side, then you can see it. So her sails from heaven received no motion. इथे देखील कुठला साऊंड आलेला आहे बघा. Here you can find out different sounds that can be there. Her sails from heaven received no motion. इथे आपल्याला ह साऊंड दिसतोय बघा, h ह. On a boy in the storm it floated and swung. इथे देखील स साऊंड आपल्याला दिसतोय. म्हणजे इथे काय आहे, व्हॉट इज देअर, देअर इज ॲलिट्रेशन. तर अशा पद्धतीने ॲलिट्रेशनचे देखील आपल्याला इथे एक्झाम्पल्स बघायला मिळतात. त्यानंतर आपण कुठला आहे प्रॉमिनंट वन, दॅट इज पर्सॉनिफिकेशन इज देअर. और ओके, व्हॉट इज देअर, अँटिथेसिस. नॉट, इट इज द सेकंड पेज, बेटर टू गो हिअर. आणि इथे दिलंय बघा ॲलिट्रेशनचं. अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रॉंग. इथे देखील व साऊंड रिपीट झाला आहे. ॲलिट्रेशन ओळखायला फार इझी असतं बघा. कॉन्सोनंट साऊंड रिपीट व्हायला पाहिजे. फिगर्स ऑफ स्पीच डिटेलमध्ये माहिती करून घ्यायची असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती सेपरेट प्लेलिस्ट मी केलेली आहे, ती बघा. पर्सॉनिफिकेशन, इथे ह्युमन ट्रेट्स म्हणजे एखादी इनॅनिमेट थिंग असेल त्याला आपण
ह्युमन ट्रेट्स किंवा ह्युमन क्वालिटीज अप्लाय केल्या जातात. द शीप वॉज स्टील ॲज शी कुड बी. इथे शीपला काय केलंय, जहाजाला इथे पर्सॉनिफाईड केलंय. हर किल परत इथे त्याच पद, हर किल वॉज स्टेडी इन द ओशियन. हर म्हणजे काय, शिप, म्हणजे तिथे पर्सॉनिफाईड कशाला केलंय, शिपला. सो लिटल दे रोज सो लिटल दे फेल, त्याच पद्धतीने इथे दिलेलं आहे. मग इथे दे रोज म्हणजे लाटांना, वेव्ज. आता इथे ह्युमन क्वालिटीज कुठल्या, पडणे, उठणे, ह्या ह्युमन क्वालिटीज आहेत. वेन द रॉक वॉज हिट बाय द सर्जेस वेल, परत इथे रॉक इथे काय केलंय, पर्सॉनिफाईड केलंय. द वेव्ज रश इन एव्हरी साइड. रशिंग कुणाची आहे, ह्युमन क्वालिटी आहे, म्हणजे इथे काय केलं, वेव्जला पर्सॉनिफाईड केलेलं आहे. दीज आर द एक्झाम्पल्स. नाउ व्हॉट इज देअर, सिमिली म्हणजे काय, ॲज इफ इथं दिलंय. अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल, कशा पद्धतीने आहे, साऊंड दिला इथे. सिमिली म्हणजे काय, कंपॅरिझन केलेलं आहे. व्हॉट इज देअर, कंपॅरिझन. अँड व्हॉट इज द नेक्स्ट वन, देअर इज इन्व्हर्जन इज देअर. व्हॉट इज देअर, इन्व्हर्जन. आता इन्व्हर्जन मध्ये काय केलं जातं, सिंटॅक्टिकली तिथे चेंजेस असतात. नाव वेअर वी आर आय कॅनॉट टेल. आता ॲक्च्युली कसं पाहिजे सेंटेन्स, आय कॅनॉट टेल वेअर आर वी और वेअर वी आर नाव असं येतं. त्यामुळे इथे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट यांचं कॉम्बिनेशन हे काय केलं, अल्टर केलेलं असतं, चेंज केलेलं असतं. ऑन द डेक द रोवर टेक्स इज स्टँड. इथे कसं पाहिजे, रोवर टेक्स इज स्टँड ऑन द डेक असं होतं. बघा मी व्यवस्थित ऐका मी काय सांगतोय. याचं इथे ऑन द डेक हे शेवटी पाहिजे, ते सुरुवातीला घेतलंय पोएटनं, आणि पोएटला तो अधिकार असतो कुठल्याही लेखकाला पोएममध्ये ॲक्च्युली. तर याला आपण इन्व्हर्जन म्हणतो, इन्व्हर्जन. अँड टू द इंचकेप रॉक दे गो. आता इथे कसं पाहिजे, दे गो टू द इंचकेप रॉक, म्हणजे टू द इंचकेप रॉक याच्या शेवटी पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीने अल्टर केलेलं आहे. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे. तर द सन वॉज शायनिंग गे इन हेवन असं येईल ते, म्हणजे इन हेवन हे कुठं पाहिजे, शेवटी पाहिजे. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं, इन्व्हर्जन म्हणजे काय. तर अशा पद्धतीने आपण इथे फिगर्स ऑफ स्पीच बघितल्या. आता आपण नेक्स्ट बघूया. व्हॉट इज देअर, हर सेल्स फ्रॉम A1 रिसिव्ड नो मोशन. त्याच पद्धतीनं आहे, इन्व्हर्जन आहे. हर सेल्स रिसिव्ड नो मोशन फ्रॉम हेवन, हे फ्रॉम हेवन शेवटी पाहिजे. अँटीथेसिस बघा, सो लिटल दे रोज सो लिटल दे फेल. आता इथे अपोजिट आयडियाज आहे. अँटीथेसिस म्हणजे काय, अपोजिट आयडियाज येतात एका ह्याच्यामध्ये. रोज अँड फेल, राईज अँड फॉल ज्याला म्हणतो आपण, उठणे म्हणजे वर जाणे आणि खाली येणे थोडक्यात बघा ना. याचा अर्थ काय, अपोजिट आयडियाज, त्याला आपण अँटीथेसिस म्हणतो. ऑनोमॅटोपिया म्हणजे काय, तर ओनोमॅटोपिया म्हणजे त्यातनं आवाज लक्षात येतो आपल्या, साऊंड, गर्गलिंग म्हणजे ओनोमॅटोपिया. देन ही द बबल्स, ही नाही, ते द बबल्स रोज अँड बर्स्ट अराउंड, इथे देखील आपल्याला बर्स्टिंग साऊंड आपल्याला लक्षात येतो, म्हणून ओनोमॅटोपिया. नाव राईम स्कीम ऑफ द पोएम. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम. द पोएम कन्सिस्ट ऑफ 17 स्टॅन्झास ऑफ 4 lines each. The first two and the last 2 lines of each stanza rhyme with each other. The rhyme scheme is AABB. कुठली आहे, AABB मी सुरुवातीला सांगितले मध्ये. आणि सेंट्रल आयडिया काय या पोयमची, द पोएट रॉबर्ट साऊदी डेलिव्हर्स अ मेसेज थ्रू हिज पोएम, ॲज यू सॉ सो शाल यू रीप. जसे कराल तसे भराल. सो द पोएम द इंचकेप रॉक इज डायडॅक्टिक इन नेचर लाईक द मोस्ट ऑफ साऊदीज पोयम. तर सगळ्या कशा आहे, डायडॅक्टिक उपदेशात्मक पोयम आहे, आणि सौदीच्या बऱ्याचशा पोयम्स अशा आहेत. नक्कीच तुम्हाला पोयम समजली असेल. लाईन टू लाईन each and every concept is cleared over here. Dear students, I request everyone to subscribe the channel and like and share the video. And this is my contact number. If you have any doubts, any problems, you can WhatsApp me with your name. Thank you so much.